अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो नमः. मागच्या भागांमध्ये आपण पहिल्यांदा सर्वप्रथम ऋग्वेदाचा परिचय पाहिला. ऋग्वेदाचा परिचय पाहत असतानाच मी सांगितलं की प्रत्येक वेदाचे जे आहेत ते 4 भाग आहेत. प्रत्येक वेद हा 4 भागांमध्ये विभाजित झालेला आहे आणि ते भाग संहिता, आरण्यक, संहिता, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक आणि उपनिषद असे हे 4 भाग आहेत. तर मग तुम्ही तो ऋग्वेद घ्या किंवा यजुर्वेद घ्या किंवा सामवेद घ्या किंवा अथर्ववेद, तर हे 4ही वेद जे आहेत ते 4ही वेद या 4 भागांमध्ये विभाजलेले आहेत. जसं ऋग्वेद घेतला तर ऋग्वेदाचा संहिता भाग आहे, ऋग्वेदाचे ब्राह्मण ग्रंथ आहेत, ऋग्वेदाचे आरण्यक ग्रंथ आहेत आणि ऋग्वेदाचे उपनिषद आहेत. त्याचप्रमाणे यजुर्वेदाचंही आहे, सामवेद आणि अथर्ववेदाचंही आहे. आपण ऋग्वेदाचा परिचय पाहिला, ऋग्वेदात संहिताबद्दलचा विचार आपण केलेला आहे. नंतर आपण यजुर्वेद पाहिला आणि यजुर्वेदाच्या संहितेबद्दलचा आपण विचार केला की यजुर्वेद म्हणजे काय, संहिता भाग काय आहे त्याच्यामधला आणि किती शाखा आहेत. तर हा भाग आपण पाहिला आहे. आज आपण काय बघणार आहोत, तर आज आपण यजुर्वेदाचे ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक आणि उपनिषद ह्या ग्रंथांबद्दल चर्चा करू. जेवढं शक्य आहे तेवढं करू, कारण की खूप मोठा भाग आहे हा ब्राह्मण ग्रंथ हा. तर शक्यतो मग आपण असं करू, जर का वेळ मिळाला नाही तर आज आपण यजुर्वेदाचे ब्राह्मण ग्रंथ इतपत पाहू आणि पुढील भागात मग आरण्यक आणि उपनिषदांबद्दलचा विचार करता येईल. आता संहिता काय आहे हे आपण जाणून घेतली, तर ब्राह्मण ग्रंथ काय आहेत याबद्दल आपण माहिती घेऊ सर्वप्रथम. कारण की यजुर्वेदाच्या ब्राह्मण ग्रंथाकडे जाण्यापूर्वी पहिल्यांदा मुळात ब्राह्मण ग्रंथच काय आहेत याबद्दलची आपल्याला थोडक्यात माहिती असली पाहिजे. तर ब्राह्मण ग्रंथ म्हणजे ब्राह्मण यजुर्वेदाच्या काळातच, यजुर्वेदामध्येच आपल्याला यज्ञसंस्थेचा विस्तार झालेला दिसतो. तर यजुर्वेद मुळातच यज्ञसंस्थेबद्दल सांगणारा भरभरून विस्तार करणारा हा ग्रंथ आहे. यजुर्वेदामध्ये यज्ञाबद्दलच्या विधी दिलेल्या आहेत. कोणते कोणते प्रकारचे यज्ञ आहेत, दर्शपूर्णमास, अग्न्याध्येय, या सगळ्या यज्ञांची माहिती आपल्याला यजुर्वेदामध्ये दिसतेच. आणि यज्ञ म्हणजे काय, तर परमेश्वराबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक माध्यम यज्ञ म्हणजे आहे. तर सुरुवातीला हे माध्यम कमी म्हणजे गुंतागुंतीचे नव्हते. यजुर्वेदामध्ये स्पष्टीकरण दिलेलंच आहे. यजुस म्हणजेच यज्ञ. यजुर्वेदा म्हणजे काय, यजुषाम वेदः इति यजुर्वेदः. तर इथे यजुस म्हणजेच यज्ञ, त्यामुळे यज्ञ आणि यज्ञाबद्दलच्या विधींचा विचार करणारा असा तोच यजुर्वेदाचा ग्रंथ आहे. परंतु कालांतराने काय होत गेलं की कालांतराने या यज्ञामधल्या विधींमध्ये गुंतागुंत येत गेली, थोडासा क्लिष्टपणा येत गेला की यज्ञ करायचा आहे तर हे केलं पाहिजे, असं नाही केलं पाहिजे. तर असे बरेच प्रकारचे नियम आणि अटी त्याच्यामध्ये लागू झाले. मग त्यामुळे लोकांमध्ये थोडासा गोंधळ निर्माण झाला की नेमकं आता यज्ञ करायचं कसं, त्याच्या विधी जाणून कशा घ्याव्यात. तर याच्यामुळे जो ग्रंथ झाला तो ग्रंथ म्हणजे ब्राह्मण ग्रंथ. तर ब्राह्मण या शब्दाचे अर्थ वेगवेगळे आहेत. आपण उदात्त, अनुदात्त आणि स्वरित हे आपण या शब्दांचा, या आपण स्वरांचा विचार केला आहे. जेव्हा आपण ऋग्वेद संहिता बघितली तर त्यावेळेस मी सांगितलं की स्वर हे वैदिक भाषेचे, वैदिक संस्कृत भाषेचा स्वर हा खूप महत्वाचा विषय आहे. तर ब्राह्मण हा जो शब्द आहे हा ब्रह्मन या शब्दांपासून तयार झाला आहे. तर ब्रह्मन हा जर का आदि उदात्त शब्द आहे तर त्याचा अर्थ प्रार्थना किंवा मंत्र असा येतो. आणि या मंत्रांबद्दल जिथे चर्चा केली गेली आहे तो ब्राह्मण. किंवा ब्रह्मन हा जर का अंत्योदात्त शब्द आला तर त्याचा अर्थ आहे पुरोहित, म्हणजे ब्रह्मरुंद.
तर संस्कृतमध्ये असं गेलं की ब्राह्मणो ब्रह्मसंघाते वेदभागे नपुंसके. जर का ब्राह्मण हा शब्दाचा दोन प्रकारच्या लिंग इथे येतात. जर का ब्राह्मण हा शब्द आपण असा वापरला गेला तर त्याचा अर्थ पुरोहित, ब्रह्मरुंद असा येतो. परंतु जेव्हा आपण वैदिक वाङ्मयाबद्दल विचार करतो तिथे ब्राह्मण हा नपुंसकलिंगी शब्द येऊन तो ब्राह्मण ग्रंथ यासाठीचा शब्द आलेला आहे. तर अशा प्रकारे ब्राह्मण या ग्रंथाचा वेगवेगळ्या प्रकारे विचार केला गेला आहे. एक म्हणजे ब्रह्मन म्हणजे प्रार्थना, आणि प्रार्थना संदर्भात किंवा मंत्रासंदर्भात ज्याच्यामध्ये विस्तार केला आहे किंवा त्याच्याबद्दल बोललं गेलेलं आहे असा तो ब्राह्मण ग्रंथ. किंवा ब्रह्मरुंदाने चर्चा केली आहे यज्ञाच्या वेळेस काय करावे काय नाही अशी चर्चा केलेली आहे ब्रह्मरुंदाद्वारे, तो ब्राह्मण ग्रंथ. अजून एक त्याचा अर्थ असा केला गेला आहे की ब्रूह हा धातू आहे आणि त्याचा अर्थ आहे विस्तारणे, वाढविणे. तर ब्रूह म्हणजे जो विस्तार केला गेला आहे, यज्ञ संस्थेबद्दलचा विचार ज्याच्यामध्ये विस्तारितपणे केलेला गेला आहे असा तो ग्रंथ म्हणजे ब्राह्मण ग्रंथ. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे या शब्दाची आपण व्युत्पत्ती देऊ शकतो. आता पूर्वीच्या काळी तर असं आहे की ब्राह्मण किंवा ब्राह्मण ग्रंथाबद्दल असं म्हटलं गेलेलं आहे, किंवा जेव्हा वेदांची व्याख्या म्हणजे वेद म्हणजे काय तर मंत्र ब्राह्मण योहो वेद नामधेयम असं आपल्याला आपस्तंभ श्रौतसूत्रामध्ये दिसतं. तर वेद म्हणजे काय तर मंत्र ब्राह्मण योहो, मंत्र आणि ब्राह्मण म्हणजे वेद अशी देखील ब्राह्मणाची महती सांगणारं आपस्तंभ श्रौतसूत्रातील वाक्य आहे. किंवा ब्रह्म वै मंत्र हा, किंवा ब्रह्म काय आहे, ब्रह्म वै मंत्र हा, तर ब्रह्म म्हणजेच मंत्र आहेत. तर मंत्र किंवा प्रार्थना किंवा यज्ञ या बद्दल विचार ज्या ग्रंथामध्ये केलेला गेले आहे तो ब्राह्मण ग्रंथ. तर आता या ब्राह्मण ग्रंथाचं स्वरूप काय आहे, तर यज्ञ का करावा, कुठल्या प्रकारे करावा, त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं आहे, तर असे वेगवेगळे विषय आपल्याला ब्राह्मण ग्रंथामध्ये दिसतात. आणि ब्राह्मण ग्रंथ ही सर्वप्रथम वेदावरची व्याख्या म्हणू शकतो आपण. तर वेदावरची कुठली व्याख्या आहे, कारण की आता आज आपण बघितलं की वेगवेगळ्या मोठ्या विद्वानांनी वेदांवर व्याख्या केलेल्या आहेत, पण वेदांवरची सर्वप्रथम व्याख्या ही काय आहे तर ते म्हणजे ब्राह्मण ग्रंथ आहेत. की मंत्र आणि त्या मंत्राचा विनियोग कसा करावा, त्या मंत्रामागचं कारण काय आहे, हे सगळं स्पष्टपणे विचार हा या ब्राह्मण ग्रंथात केलेला गेला आहे. आणि कथा साहित्याद्वारे म्हणजे कथेद्वारे विचार केला आहे, किंवा काही निर्वचन देऊन विचार केला आहे, काही दाखले देऊन विचार केलेला आहे. तर असं आपल्याला दिसून येतं एकूण की खूप सुंदर प्रकारे हे ब्राह्मण साहित्य निर्माण झालं आहे की ज्याच्यामध्ये कथा आहेत, निर्वचन आहेत, आणि अशा या गोष्टींवरूनच ब्राह्मण ग्रंथाचं स्वरूप जे आहे, ब्राह्मण ग्रंथाचं स्वरूप 10 प्रकारचं सांगितलं गेलं आहे. तर ब्राह्मण ग्रंथाचं स्वरूप म्हणजे काय, तर थोडक्यात काय विषय ब्राह्मणामध्ये येतात, तर म्हणजे बोलायचं गेलं तर ब्राह्मण ग्रंथाचे अभिव्यक्ती किती तर 10 प्रकारच्या सांगितले गेले आहेत. तर त्या कोणत्या आहेत, हेतुर निर्वचनम निंदा प्रशंसा संशयो विधी परक्रिया पुराकल्पो व्यवधारण कल्पना उपमानम दशयते तु विधयः ब्राह्मणस्य उत. तर ब्राह्मणाचे कोणते कोणते विषय आहेत, तर 10 विषय ब्राह्मण ग्रंथामध्ये आहेत. म्हणजे काय कुठल्या प्रकारे सांगितलं गेलंय, कुठल्या प्रकारे ते व्यक्त झालेलं आहे ब्राह्मण ग्रंथ, तर 10 प्रकारे आपल्याला ते व्यक्त झालेलं दिसतं. ते कोणते 10 प्रकार आहेत, विधी, अर्थवाद, म्हणजे हे ते 10 प्रकार असे आहेत, हेतू, निर्वचन, निंदा, प्रशंसा, संशय, विधी, परक्रिया, पुराकल्प, व्यवधारण कल्पना आणि उपमान असे हे 10 ब्राह्मण ग्रंथाच्या अभिव्यक्तीचे स्वरूप दिसतात आपल्याला.
तर पहिल्यांदा आपण जाणून घेऊ की हेतू काय. तर हेतू हा पहिला अभिव्यक्ती आहे इथे. हेतू म्हणजे कारण. तर कोणतेही यज्ञ करण्याचं किंवा यज्ञविधी करताना कशा प्रकारे केला पाहिजे, त्याच्या मागचं काय कारण आहे हे आपल्याला हेतूद्वारे दिसतं. आता उदाहरणार्थ शूर्पेण जुहोती. यज्ञ करताना शूर्प म्हणजे सुपाने आहुती द्यावी असं सांगितलं गेलं आहे. तर शूर्पेण जुहोती, का सुपाने आहुती द्यावी ह्याचं कारण सांगताना पुढे ते म्हणतात ते नाही अन्नम क्रियते. म्हणजे काय, तर अन्न केलं जातं, म्हणजे काय, अन्न स्वच्छ ज्याने केलं जातं असं ते सूप असल्यामुळे त्याच्याद्वारे आपण आहुती दिली पाहिजे. तर हे झालं हेतू. पहिला एक हेतूबद्दल सांगताना असं सांगितलं की कारण का, प्रत्येक ह्याच्या मागचं कारण काय आहे तर ते सांगितलेलं गेलं. त्याच्यानंतर काय आहे दुसरं, तर निर्वचन. निर्वचन म्हणजे काय, तर कोणत्या तरी शब्दाचं स्पष्टीकरण दिलंय की त्या शब्दाचा अर्थ काय आहे. तर जसं की यम हा शब्द यू धातूपासून निर्माण झालेला आहे. तर अशा प्रकारे निर्वचनांद्वारे आपल्याला मंत्रांचं किंवा म्हणजे वैदिक संहितेतील मंत्रांचं किंवा यज्ञविधींचं स्पष्टीकरण दिलं आहे. नंतरचं जे आहे ते आहे निंदा. म्हणजे काही गोष्टी करू नयेत असं जे सांगितलं गेलं आहे ब्राह्मणामध्ये, तर त्या गोष्टी का करू नयेत, तर ते निंदा करून त्या गोष्टी सांगितलेल्या गेल्या आहेत. जसं की बर्हिषी रजतम न देयम असं सांगितलं जातं. बर्हिषी म्हणजे काय, तर यज्ञामध्ये रजत चांदी देऊ नये. यज्ञामध्ये जेव्हा तुम्ही दानदक्षिणा म्हणून देता तर ती चांदी देऊ नये, चांदीचा वापर करू नये दक्षिणा देताना असं सांगितलं गेलंय. तर का सांगितलं गेलंय, कारण की चांदी म्हणजे अग्नीचे अश्रू आहेत. तर अशा प्रकारे त्या चांदीची निंदा केली गेली आहे की चांदी देऊ नये, कारण की ते अग्नीचे अश्रू मानलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे तो आहे प्रशंसा. तर काही गोष्टीत प्रशंसा केली आहे. म्हणजे आता वायुर्वै शेपिष्ठा देवता, म्हणजे वायूची का पूजा करावी, तर वायुर्वै शेपिष्ठा देवता म्हणजे वायू ही उत्तम किंवा वायू ही महत्वाची देवता आहे, म्हणून वायूचा पूजन करावे. तर अशा प्रकारे त्याची प्रशंसा करून ते का कराव्या विधी किंवा पूजन हे सांगितलं आहे. पुढचं जे आहे ते संशय. संशय म्हणजे आता यज्ञ मंडपात बऱ्याच वेळा हे जे लोक चर्चा करत होते, एक प्रकार त्याला म्हणतात ब्रह्मोद्य. म्हणजे यज्ञ मंडपामध्ये यज्ञ करताना काही शंका काही लोकांसमोर उभे राहिले, कारण की पुढे पुढे जात जशी यज्ञाचं गुंतागुंत होत गेली यज्ञविधींची, तर लोकांमध्ये संशय निर्माण होत गेले की कसं करावं, का करावी. आणि ह्या ज्या चर्चा यज्ञ मंडपात होत होत्या ब्रह्मवृंदाद्वारे, या पुरोहितांद्वारे, तर त्याला ब्रह्मोद्य असं नाव दिलं गेलं आहे. आणि याच ह्याच्यामधून मग इति मीमांसते असं सांगून की असं सांगितलं गेलं आहे, असं त्यांनी सगळ्या ब्रह्मवृंदांनी मिळून एक प्रकारे त्यांनी ठरविलंच की हे असं आहे, हे असं करावं. इति मीमांसते म्हणजे असे मीमांसाने सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने एकमुखाने येऊन या लोकांनी संशयाबद्दलचं निराकरण करून असं सांगितलं गेलं आहे. हे सांगून संशयाचं इथे निवारण केलं आहे. तर संशय याबद्दलच्या चर्चा सुद्धा किंवा याबद्दलचे विधी सुद्धा आपल्याला ब्राह्मण ग्रंथामध्ये मिळतात. आता पुढचं जे आहे ते विधी म्हणजे का करावं, का नाही, कसं करावं याच्या संदर्भातली जी चर्चा केलेली गेली आहे यज्ञाच्या संदर्भातली, तर ती विधी मध्ये आपल्याला दिसते. त्याच्यानंतरचं जे पुढचं आहे परक्रिया. परक्रिया म्हणजे अमुक एका व्यक्तीने यज्ञ करताना असं केलं आणि त्यामुळे त्याला लाभ झाला. तर आत्ताच्या वर्तमान काळामध्ये कुठल्या व्यक्तींनी काय केलं आणि त्यामुळे यज्ञ करताना त्या व्यक्तीस कोणते लाभ झाले किंवा लाभ झाला नाही, तर या संदर्भात जे दाखले दिलेत, उदाहरणं दिलेत, त्याला
परक्रिया म्हणतात. म्हणजे आजच्या संदर्भात वर्तमान काळातल्या उदाहरणं दिलं गेलेलं आहे, दाखले दिले गेले, त्याला परक्रिया म्हणतात. पुढचं जे आहे त्याला पुराकल्प. पुराकल्प म्हणजे काय, की यज्ञ करताना कुणी कशा प्रकारे यज्ञ केला, तर देवांनी अशा प्रकारे यज्ञ केला किंवा ऋषींनी या प्रकारे यज्ञ केला होता. तर ज्या आधीच्या काळातल्या संकल्पना, आधीच्या काळातल्या गोष्टी सांगितल्या गेल्या, की देवांद्वारे असं झालं, देवांनी हा अमुक अमुक यज्ञ केला म्हणून त्यांना हे फळ मिळालं. तर हे जेव्हा सांगितलं गेलं आहे त्याला पुराकल्प म्हणतात. त्याच्यानंतर व्यवधारण कल्पना म्हणजे बऱ्याच वेळा यज्ञामध्ये किती वेळा आहुती द्यावी किंवा किती दक्षिणा द्यावी, किती वाजता तो यज्ञ करावा, म्हणजे कुठल्या मुहूर्तावर तो यज्ञ करावा, असं थोडं संख्या किंवा वेळ याबाबत जरासा गोंधळ झालेला दिसतो. तर तो गोंधळ मिटवताना जे विषय हाताळले गेले त्याला व्यवधारणा म्हणतात. तर व्यवधारणा कल्पना म्हणजे काय, की डिसिजन मेकिंग, की डिसाईड केले या अमुक अमुक गोष्टी द्याव्यात, अमुक अमुक गोष्टी अमुक अमुक वेळेवर ह्या असे यज्ञ करावेत. तर ज्या संदर्भात सांगितलं ठरविलं गेलं ते आहे व्यवधारण कल्पना. आणि शेवटचं जे आहे ते उपमान, म्हणजे की उपमा दिली आहे, उपमेच्या द्वारे दिलं गेलं, की समजा आता यज्ञविधीचा अर्थ स्पष्ट करताना सोन्याची दक्षिणा द्यावी का, तर अग्नेस्तद्रूपम हिरण्यम ददाती, की सोनं द्यावं. कशामुळे, तर ते अग्नीचं स्वरूप आहे. अशा प्रकारे ते अग्नीची उपमा देऊन, अग्नी आणि हिरण्य आणि सोनं याच्यामधलं साम्य दाखवून त्याच्यातली उपमा दिली गेली आहे आणि म्हणून त्याला उपमान असं म्हटलं. तर ह्या अशा 10 अभिव्यक्ती किंवा 10 वेगवेगळे विषय ब्राह्मण ग्रंथामध्ये आपल्याला साधारणपणे आढळतात, सापडून येतात. तर हे ब्राह्मण ग्रंथाचं स्वरूप झालं. तर प्रत्येक ब्राह्मण ग्रंथाचे हे प्रत्येक वेदाचे असे ब्राह्मण ग्रंथ आपणास दिसून येतात. ऋग्वेदाचे ब्राह्मण ग्रंथ आहेत, यजुर्वेदाचे ब्राह्मण ग्रंथ आहेत, सामवेदाचे आणि अथर्ववेदाचे. पण त्यातल्या त्यात सुद्धा यजुर्वेदाचे ब्राह्मण ग्रंथ अधिक महत्वपूर्ण आपण मानू शकतो. का, कारण की मुळात यजुर्वेद हाच यज्ञासंदर्भात सांगितलेला गेला आहे. यजुर्वेदाचा उत्पत्तीच यज्ञासाठी झालेली आहे, यज्ञविधींसाठी झालेली आहे. आणि त्याच्यात पुन्हा म्हणजे असं आहे की यजुर्वेदापासूनच पुढे प्रभाव होऊन ब्राह्मण ग्रंथाची निर्मिती झाली आहे. म्हणूनच यजुर्वेदाचे ब्राह्मण ग्रंथ खूप महत्वाचे असे मानले गेले आहेत. तर आपण पाहूयात की यजुर्वेदाचे कोणते कोणते ब्राह्मण ग्रंथ आहेत. तर हे आपण 10 हे बघितलं की काय आहे ब्राह्मण ग्रंथातले विषय, 10 विषय बघितले आपण. तर हे ऋग्वेदाचे 2 ब्राह्मण ग्रंथ, यजुर्वेदाचे कृष्ण शाखेचे, शुक्ल शाखेचे ब्राह्मण ग्रंथ, सामवेदाचे आणि अथर्ववेदाचे असे हे ब्राह्मण ग्रंथ आहेत. आपण यजुर्वेदातील ब्राह्मण ग्रंथ संदर्भात माहिती घेऊयात. मागच्या वेळेसच आपण बघितलं की यजुर्वेदाच्या 2 शाखा आहेत. एक म्हणजे कृष्ण, दुसरी म्हणजे शुक्ल. कृष्ण शाखा काय, शुक्ल शाखा काय ह्याबद्दल पण आपण बघितलं. त्या कशामुळे 2 वेगळ्या झालेल्या आहेत, त्याचं कारण काय आहे हे देखील आपण पाहिलं. तर मुळातच यज्ञविधान विशद करणारे ग्रंथ हे ब्राह्मण ग्रंथ आहेत, मी तुम्हाला सांगितलं. आणि त्या ब्राह्मण ग्रंथामध्ये सुद्धा म्हणजे त्या ब्राह्मण ग्रंथाच्या आधारेच ज्याचा विकास झाला आहे तो यजुर्वेद आहे. सॉरी, ज्या ब्राह्मण ग्रंथाचा विकास ज्याच्यामुळे झाला आहे तोच यजुर्वेद आहे. तर ह्या कृष्ण यजुर्वेदामध्ये बऱ्यापैकी आपल्याला संहिता भागांमध्येच यज्ञविधीचे स्पष्टीकरण झालेलं दिसतंय, की यज्ञ का केला पाहिजे, कुठल्या प्रकारे केला पाहिजे, त्याच्या विधी काय. तर हे सगळं बऱ्यापैकी आपल्याला कृष्ण यजुर्वेदाच्या संदर्भात बोलताना त्याचं स्पष्टीकरण संहितेमध्येच झालं आहे. आणि त्यामुळे कृष्ण यजुर्वेदाच्या फारशा शाखा, फारसे ब्राह्मण ग्रंथ असे आपल्याला उपलब्ध नाहीयेत. जो ब्राह्मण ग्रंथ उपलब्ध आहे
तो पूर्णपणे उपलब्ध जो आहे तो आहे तैत्तिरीय. तर कृष्ण यजुर्वेदाचं जे तैत्तिरीय शाखा आहे, त्या तैत्तिरीय शाखेचे ब्राह्मण ग्रंथ सर्व म्हणजे पूर्णपणे उपलब्ध आहे. मैत्रायणी आणि काठक या दोन या दोन या दोन संहितेचे सुद्धा आपल्याला ब्राह्मण ग्रंथ दिसून येतात, परंतु ते संपूर्णपणे नाहीत, ते आढळले नाहीत. काठकाचा काही भाग आपल्याला आढळून येतो, पण तैत्तिरीय जो ब्राह्मण ग्रंथ आहे तो आपल्याला पूर्णपणे आढळला आहे, पूर्णपणे सापडलेला आहे. तर या तैत्तिरीय जो ब्राह्मण ग्रंथ आहे त्याचे एकूण याची रचना अशी आहे की याची रचना 3 अष्टके आणि 25 प्रपाठकांमध्ये विभागली गेली आहे. तर 3 अष्टके आहेत याच्यामध्ये आणि 25 प्रपाठक सांगितले गेले आहेत. तर पहिले जे अष्टक आहे, अष्टक म्हणजे मुळातच 8, तर 1, 2, 3 अशा 3 अष्टक म्हणजे 8 धड्यांचं एक असं अष्टकाच म्हणजे 8 धड्यांचं अष्टक असं केले आहे, ते एकामध्ये आहे. तर म्हणजे 1, 2, 3 असे 3 अष्टक आपल्याला सापडतात. तर जे पहिले अष्टक आहे त्या पहिल्या अष्टकांमध्ये अज्ञाधान, गवामयन, वाजपेय, राजसूय या संदर्भात सांगितलंय. दुसरे जे अष्टक आहे त्याच्यामध्ये अग्निहोत्र, दशहोत्र आणि बाकी काही गौण याग असतील तर त्याबद्दल सांगितलं आहे. तिसरं जे अष्टक आहे त्याच्यामध्ये नक्षत्र एष्टिका कोणती आहे, कोणत्या प्रकारची आहे, दर्शपूर्ण मास याग कसा करावा, पशुयाग, प्रायश्चित्त याग या संदर्भात सांगितलं गेलं आहे. आणि तैत्तिरीय हा तुलनेने आधीचा ब्राह्मण ग्रंथ मानला जातो. जर आपण यजुर्वेदातल्या ब्राह्मण ग्रंथाची तुलना केली तर तैत्तिरीय ब्राह्मण ग्रंथ हा जुना आहे, आणि त्याच्यानंतर जे शुक्ल यजुर्वेदाचे ब्राह्मण ग्रंथ आहेत ते 2 आहेत. शुक्ल यजुर्वेदाचे ब्राह्मण ग्रंथ आपल्याला दिसतात, ते त्यांना शतपथ ब्राह्मण असं म्हटलं आहे. शुक्ल यजुर्वेदाच्याच मुळात 2 शाखा आहेत, एक म्हणजे काण्व आणि दुसरं म्हणजे माध्यंदिन. तर शुक्ल यजुर्वेदाचे काण्व आणि माध्यंदिन या दोनही शाखाचे शतपथ ब्राह्मण आपल्याला दिसतात. म्हणजे शुक्ल यजुर्वेद काण्व शतपथ ब्राह्मण आणि शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शतपथ ब्राह्मण असे 2 ब्राह्मण ग्रंथ, शतपथ ब्राह्मण ग्रंथ आपल्याला दिसतात. आता शतपथ या ह्याच्यावरूनच आपण असं सांगू शकतो की याच्यामध्ये 100 काहीतरी आहे. तर असं मानलं गेलंय तर की हे 100 अध्यायांमध्ये विभागलेलं आहे, परंतु हे पूर्वी 100 अध्यायांचं नव्हतं. शतपथ जो ग्रंथ आहे, शतपथ ब्राह्मण ग्रंथ जो आहे हा मुळात 100 अध्यायांमध्ये विभाजित नव्हताच, कारण की पतंजलीने पातंजल महाभाष्यामध्ये त्यांनी षष्टीपथ असा उच्चारण केलं आहे. तर षष्टीपथ म्हणजे 60 धड्यांमध्ये असलेला असा तो पथ सांगितला गेलाय. परंतु त्याच्यामध्ये नंतर लोकांनी त्याच्यामध्ये बरंच वाढवत गेले. यज्ञविधीमध्ये जसं विस्तार येत गेला त्याच्यामध्ये जसं अजून स्पष्टपणे विचार केला गेला, त्या स्पष्टपणे विचाराने ह्याच्यामध्ये एकूण 100 अध्याय दिसतात. तर शतपथ ब्राह्मणामध्ये आपल्याला म्हणजे माध्यंदिन शतपथ ब्राह्मण जे आहे तर माध्यंदिन शतपथ ब्राह्मण हे 14 कांडांमध्ये विभागलेलं गेलं आहे. 100 अध्याय आहेत, 68 प्रपाठक आहेत, 336 ब्राह्मण त्याच्यामध्ये आहेत आणि 7179 कंडिका आहेत. तर अशा प्रकारे हा जो ग्रंथ आहे हा विभागला गेला आहे. हा खूप मोठा ग्रंथ आहे आणि त्या 14 अध्यायांचाही विचार आपल्याला 14 अध्यायांमध्ये
या ब्राह्मण ग्रंथाचा विचार आपल्याला केला गेला आहे. तर पहिल्या 2 अध्यायांमध्ये हवीर याग, नंतरच्या पुढच्या 3 अध्यायांमध्ये सोमयाग, नंतरच्या काही अध्यायांमध्ये यज्ञवेदींची रचना, नंतरच्या काही अध्यायांमध्ये आपल्याला दर्शपूर्ण मास आणि जे इतर छोटे छोटे मेध किंवा यज्ञ आहेत, जसं की अश्वमेध, पुरुषमेध यांचा विचार केला गेला आहे. आणि जो 14वा अध्याय आहे शतपथ ब्राह्मणाचा, तर तो जो आहे त्याला आपण म्हणतो, माध्यंदिन शतपथाचा जो 14वा अध्याय आहे त्याला आपण म्हणतो बृहदारण्यक उपनिषद. तर आपणास इथे दिसून येतं की ब्राह्मण ग्रंथाचाच, माध्यंदिन शतपथ ब्राह्मणाचा जो शेवटचा अध्याय आहे तो उपनिषदाचा आहे. म्हणजे उपनिषद नाही, पण आरण्यक आणि उपनिषदाचा, म्हणूनच त्याला बृहद आरण्यक उपनिषद असं नाव दिलं गेलं आहे. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर शतपथाचं वैशिष्ट्य म्हणजे एकतर याचा कर्ता जो आहे तो याज्ञवल्क्यांनाच सांगितलं गेलं आहे. याचा शतपथ ब्राह्मणाचा कर्ता हा याज्ञवल्क्यच आहे, जे शुक्ल यजुर्वेदाचे प्रवर्तक आहेत, ज्यांनी शुक्ल यजुर्वेदाची निर्मिती केली. तर तेच या ब्राह्मण ग्रंथाचे, शतपथ ब्राह्मण ग्रंथाचे कर्ता मानतात. आणि त्याच्या सोबतच अजून एक विद्वानाचं नाव जोडलं गेलेलं आहे, ते म्हणजे शांडिल्य. तर शांडिल्य यांनी देखील शुक्ल यजुर्वेदाच्या शतपथ ब्राह्मणांमध्ये आपला हिस्सा दिला आहे. त्याचं काही लेखन आपल्याला दिसून येतं. आता महत्वाचं म्हणजे या संदर्भात मनु अवसर्पणाची कथा आहे शुक्ल यजुर्वेदामध्ये. तर मन्वंतर जे मानले गेले आहेत की मनु हे जो मानवांचा अंश आहे, तर मनु कशा प्रकारे खूप मोठा पूर आला होता आणि त्या पुरामधून एका मास्याने कसं मनुला सांगितलं की तू नौका तयार कर, नौका निर्माण कर, आणि त्याच्यानंतर त्या मास्याने त्या मोठ्या पुरामधून मनुला वाचवलं. तर ही जी कथा आहे त्याला मनु अवसर्पणाची कथा, जी प्रसिद्ध आहे म्हणून मी ती काही सांगत नाहीये इथे. तर ती मनु अवसर्पणाची कथा सुद्धा आपल्याला या माध्यंदिन शतपथात मिळते. ह्याच बरोबर अजून एक महत्वाची गोष्ट या ब्राह्मण ग्रंथात आहे, ती म्हणजे माध्यंदिन शतपथ ब्राह्मणामध्ये आपल्याला महाभारतातल्या गोष्टी ज्या आहेत, जसं की कद्रू आणि विनताची गोष्ट, त्याच्यानंतर पुरुरवा आणि उर्वशीची गोष्ट, तर ही कथा सुद्धा आपल्याला ऋग्वेदात तर मिळते. पुरुरवा उर्वशीची कथा ऋग्वेदात आहे, पण ही अजून कथा म्हणजे ते संवाद सुक्त म्हणून आहे ऋग्वेदात, इथे कथा म्हणून आलेला आहे. आणि याच कथेचा विस्तार आपल्याला मग पुन्हा महाभारतात दिसतो. आणि याच कथेच्या आधारावर विक्रम उर्वशीय जे सुंदर नाटक कालिदासाने लिहिलं आहे, तर ते सुद्धा इथं आपल्याला याच कथेवरून दिसतं. त्याच्यानंतर सुकन्या आणि चवन ही कथा सुद्धा महाभारतात आहे, जी माध्यंदिन शतपथ ब्राह्मणामध्ये आपल्याला दिसून येते. तर त्यामुळे हा खूप सुंदर असा ग्रंथ आणि साहित्याने भरलेला, याची भाषा सुद्धा वेगळ्या प्रकारे आपल्याला दिसते की भाषेमध्ये विकास जसा होत गेला तो दिसतो. अजून एक शतपथ ब्राह्मणाचं म्हणजे शतपथ ब्राह्मणाचं वैशिष्ट्य म्हणजे तसं तर काण्व आणि माध्यंदिन शतपथात बरेचसे, म्हणजे काण्व शतपथ ब्राह्मण आणि माध्यंदिन शतपथ ब्राह्मण हे बऱ्यापैकी सारखंच आहे. म्हणजे जवळजवळ 95% ते एकसारखंच आहे. 5% थोडस आपल्याला वेगळ्या गोष्टी तिथे किंवा वेगळे मंत्र आपल्याला आढळून येतात. परंतु काण्व शतपथ ब्राह्मण आणि माध्यंदिन शतपथ ब्राह्मण हे एकच आहे. अजून एक महत्वाचं काम या ब्राह्मण ग्रंथाने केलेलं आहे, ते म्हणजे पुरोडाशाची संकल्पना. तर अश्वमेध, पुरुषमेध जे या प्रकारचे मेध केले जात होते, या प्रकारचे यज्ञ जे केले जात होते, तर त्या यज्ञांना थोडा फार विरोध करून
त्याच्यामधील पशुहत्येचा विरोध करून पुरोडाश ह्याचं निर्माण करून पुरोडाशाचा उपयोग यज्ञासाठी करावा, हे जे आहे ते इथे आपल्याला शतपथ ब्राह्मण ग्रंथामध्ये दिसतं. तर हा एक महत्वाचा विषय आणि एक उत्क्रांतीचा विषय जो आहे तो आपल्याला यजुर्वेदाच्या या ब्राह्मणा ग्रंथामध्ये दिसतो. आणि या उत्क्रांतीच्या विषयामधूनच पुढे काही यज्ञामध्ये पशुहत्येला विरोध आणि मग त्याच्यानंतर आरण्यक आणि उपनिषदांचा विचार केलेला गेलेला आहे की यज्ञ हेच मनुष्याचं शेवटचा म्हणजे एक ध्येय नसून मग पुढे थोडी तात्विक चर्चा करत आरण्यक आणि उपनिषदांची निर्मिती आपल्याला दिसते. तर हा उत्क्रांतीचा जो विचार आहे की यज्ञ विधींमधला पशुहत्येचा विरोध करून त्याला पर्याय आपल्याला या ग्रंथामध्ये सुचवलेला दिसून येतो. तर अशा प्रकारे ही खूपच कमी माहिती मी सांगते कारण की आपल्याकडे तेवढा आता वेळ नाहीये, 4-4.5 मिनिटच राहिलेली आहेत. तर मी आत्ता इथे संपवते आणि काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही विचारू शकता.